मुलाला आनंद मिळाला तोच माझा आनंद. सरांचा पगार काही इन्क्रिमेंट वाटते त्या दिवशी नाही, तर रात्रभर ते सोडवत असतं. शिक्षक आहे सतत तो स्वतःला इम्प्रूव्ह करत असतो. आणि म्हणून हे मूल्यांकन जे करायचंय ते आपलं करायचंय अध्ययनासाठी. हे पहिलं. विद्यार्थ्यांनी सुद्धा स्वतःचं मूल्यांकन करायचं. स्वयंमूल्यांकन आले आता आपला जो होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड येणार आहे त्याच्यामध्ये 360 डिग्री तुम्हाला पुढे आहे ते 360 डिग्री मध्ये विद्यार्थ्यांनी पण स्वतःचं मूल्यांकन करायचं आहे. विद्यार्थ्याचं मूल्यांकन त्याच्या मित्रांनी करायचं आहे. विद्यार्थ्याचं मूल्यांकन पालकांनी करायचं. आज पालक जबाबदार आहे, तुम्हाला बोलू शकत नाही. आता तुमची पण जबाबदारी आहे. पालक, त्याचे मित्र आणि तो स्वतः. त्यामुळे अध्ययनासाठी मूल्यांकन ही प्रक्रिया. म्हणजे मला शिकायचं आहे, मला काय येत नाही. आपल्याला मुलाला काय येत नाही हे जेवढं कळत नाही तेवढं मुलाला माहित असतं मला काय येत नाही. मी छान आहे बघा विचार. हा विचार बघत होतो, तुला काय येत नाही ते बघ आणि मला काय येत नाही ते विचार. मी तुला सांगतो, जेव्हा तो स्वतःला काय येत नाही स्वतःच्या लिमिटेशन्सवर काम करायला शिका. मुलांना काय शिकवायचं आपण स्वतःच्या लिमिटेशन किंवा स्वतःच्या त्रुटींवरती, स्वतःच्या त्रुटीवरती विद्यार्थ्यांना आपण काम करायला शिकला पाहिजे. हा जो अभ्यासक्रम येतोय तो आपल्याला हे शिकवतो. हा अभ्यासक्रम आपल्याला काय सांगतोय की विद्यार्थ्यांनी स्वतःच्या त्रुटी समजून घ्या. मला काय येत नाही ते समजून घ्या. जो स्वतःला काय येत नाही तो समजून घेतो ना तो ते शिकतो. कोणी असेल हे मला येत नाही तो शिकतो. पण जोपर्यंत मला काय येत नाही माहित नाही तोपर्यंत मला काय येणारच नाही. मुलांना तुला काय येत नाही पहिले शिकूया. मुलांना काय येत नाही शिकूया पहिलं. आणि येत नाही त्याला जेव्हा कळेल तो कुठे आहे तो कळेल तेव्हा तो नक्की पुढची पाहिजे गेला. नाही तो त्याला येत नसताना उडी मारली विहिरीत कुठून मरेल. हा येतच नाही तसं त्याला येत नाही काय ते कळून दे. स्वतःच्या लिमिटेशनवर काम करा. सगळे शॉट्स मला मारता येतात. मी जबरदस्त बॅट्समन आहे का उपयोग नाही. पहिल्या बॉलला दांडी उठलं कारण शॉर्ट सिलेक्शन चुकलं. शॉर्ट सिलेक्शन चुकलं. पण ज्याला आपली लिमिटेशन माहिती आहे, राहुल द्रविड सगळे शॉट्स त्याला येत नव्हते. ठराविक शॉट्स येत होते. त्यामुळे ते बॉलची तो वाट बघायचा, वेट करायचा. मग बॉलर दमायचा पुढून बॉलिंग टाकायचा. सोय बघतं घामाकून आणि बॉल टाकला फार उडून जाईल. काय मजा येते माहिती बघायला आणि मजा बघायला. एकदा तो सोय बघतं आला आपण याचं डोकंच फोडतो. असं आला की बॉल आला आणि बॉल टाकला बाउन्सर राहू दे असा. लिमिटेशन मला मारता येत नाही मी कळत काढणार नाही. मी तिथेच हात घालेल जिथे माझा सक्सेस आहे. साधी गोष्ट. मी सगळं करणार नाही. जो सगळं करतो ना तो त्याला काहीच येत नाही. काहीच येत नाही. पण हे कसं येत आहे त्याच्या कोणालाच येत नाही. राजहंसासारखं आहे. काही लोकांना असं काही येत असतं ते बाकी काही येत नाही. बाकीचे ते असतात परंतु त्यांच्या क्षेत्रामध्ये इतके एक्सपर्ट असतात ना की तुम्ही आम्ही करू शकत नाही. किती मुलं एक्सपर्ट असतात. त्यांचा तो जो एक्सपर्टी जो स्किल आहे तो डेव्हलप करण्याचं काम आपण केलं पाहिजे. त्याला असं काहीतरी येत आहे जे कोणालाच येत नाही. त्या गोष्टीमध्ये तो आपलं करिअर करून देतो. त्या गोष्टीमध्ये तो आपलं करिअर करून देत. त्यामुळे मुलांना जे काही येत आहे ते आपण शोधलं पाहिजे आणि त्यासाठी त्याला मोटिवेट केलं पाहिजे. गेल्या वेळी विश्वास नांगरे पाटील एक मोटिवेशन स्पीच देतात. त्याच्यामध्ये एक छान वाक्य सांगितलं. मी म्हणतो लातूरला असताना तो म्हणाला की मी SP होतो त्यावेळी आणि काहीतरी अजय देवगण येणार त्याच्याकडे होतो सिनेमाची शूटिंग होती आणि मी जाणार तेवढ्यात कळलं की एका बाईची हत्या झाली. ती बाई मग मी असं सोडलं अजय देवगणचं सोडलं. तर म्हणणार काय SP अजय देवगण बरोबर फोटो शूटिंगमध्ये आणि इकडे अत्याचार झाला. ते धावत गेली तिथे त्यांनी सगळं टीम लावली. ते बाईला ते मारलं त्या स्पॉटला गेले. तिथून ते 4 चोर पळाले. त्यांच्या मागे एक गाडी लावली. तिथून बघतो तर पुढे पळाले. दुसरी गाडी तिकडे लावली. असं करत करत एकाने विहिरीत उडी मारली तुम्ही याला. हा दुसरा तो गेला पुढे 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 आणि चौथी पकडलं. चौथ्या टीमने पकडलं. त्या चौथ्या टीमने त्या एका माणसाला जेव्हा पकडलं तेव्हा म्हणतो मी ते अंतर बघितलं. मी शॉक झालो. विश्वास नांगरे पाटील सांगतो ज्या ठिकाणी त्यांनी बाई दरोडा घातला बाईची हत्या केली तिथून त्याला जे पकडलं त्याचे अंतर होतं. जेवढे किलोमीटरचं अंतर होतं ते अंतर मॅरेथॉनिंगचं अंतर होतं. मॅरेथॉन इंटरनॅशनल ऑलिम्पिक मॅरेथॉनचं जे डिस्टन्स आहे तेवढं डिस्टन्स त्याने पार केलं होतं. आणि ज्या ठिकाणी हत्या झाली तो टायमिंग आणि त्याला पकडलं होतं टायमिंग तो जेव्हा कॅल्क्युलेशन केला तेव्हा ते अंतर जे होतं ते शॉकिंग होतं. इंटरनॅशनल मॅरेथॉन मध्ये जे वर्ल्ड रेकॉर्ड आहे त्याच्यापेक्षा कमी अंतरामध्ये तो चोर पळाला. तर मग तो हा जो चोर तो त्या तिथे जर पळाला असता तर आयला देशाचं नाव कळावं नसतं. आता जेलमध्ये गेलाय पाठी आरोपी.
लक्षात मी कुठे करता आणि काय करता त्या म्हणजे जागा चुकली. तुझं आहे तुझं पाहिजे तू जागा चुकली. त्यामुळे आपली तरी जागा चुकली असताना आपण बरोबर बसलोय ना शिक्षक म्हणून असंच म्हणा.